कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन घ्यायला कुडाळ तालुक्यातली एकही शाळा तयार होत नाही हे दुर्दैव आहे, अशी खंत कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी व्यक्त केली। साळगाव इथं प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात कुडाळ तालुका विज्ञान प्रदर्शनाचा शुभारंभ आज झाला, त्यावेळी अध्यक्षस्थानावरून वालावलकर बोलत होते। कोणतीच शाळा तयार नसताना साळगावच्या प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयानं प्रदर्शन आयोजित करण्याची तयारी दर्शवली, त्यामुळे यावर्षी कुडाळ तालुक्याचं विज्ञान प्रदर्शन तरी घेता आल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग आणि कुडाळ पंचायत समितीच्या माध्यमातून कुडाळ तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आज साळगावच्या प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयात सुरुवात झाली। या विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन कुडाळचे गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून आणि प्रतिमा पूजन करून झालं। जिल्हा परिषद शाळा साळगाव नंबर 1च्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन आणि स्वागत गीत सादर केलं। यावेळी गट शिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर, प्रमोद रवींद्र धुरी अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मयूर शारबिद्रे, कुडाळ तालुका माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष अजित परब, परीक्षक रवींद्र गुरव, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक समिती तालुकाध्यक्ष शशांक आटक, विस्तार अधिकारी स्वप्नाली वारंग आणि रश्मी ठाकूर देसाई, परीक्षक उदय गोसावी, कृषी विद्यालय ओरोस प्रसाद ओगले, संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या प्रज्ञा सावंत, निवृत्त मुख्याध्यापक विवेकानंद बालम, साळगाव शाळा नंबर 1चे मुख्याध्यापक श्रीयुत मस्के आदी शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते। विकसित आणि आत्मनिर्भर भारतासाठी STEM अर्थात STEM या संकल्पनेवर आधारित असलेल्या या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून प्राथमिक विभागात 49 विद्यार्थी, 3 शिक्षक, 3 दिव्यांग विद्यार्थी आणि 4 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत, तर माध्यमिक विभागात 22 विद्यार्थी, 2 शिक्षक, 4 दिव्यांग विद्यार्थी तर 2 शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले आहेत। यावेळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर, संघटना प्रतिनिधी शशांक आटक, परीक्षक प्रतिनिधी संदीप गुरव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक विवेकानंद बालम यांनी मनोगत व्यक्त केलं। या ज्ञानयज्ञामध्ये संविधा घातल्या जातात। आपण सर्वजण आपापल्या जे जे आपल्याकडे चांगलं आहे त्याच्या संविधा देतो, पण गेले 4 वर्ष नाही, गेले मागचा 15 गेल्या महिन्यातच माझी आणि किंजवडेकर सरांची चर्चा झाली, तर आपलं विज्ञान प्रदर्शन कुठे घ्यायचं, तर हे विज्ञान प्रदर्शन घेण्यासाठी एकही माध्यमिक शाळा आपल्या तालुक्यातली तयार नाही। ही गोष्ट निश्चितच विचार करण्यायोग्य आहे आणि ती तेवढी आपल्याला घोषणावर नाही। आपला एकूणच जो शालेय शिक्षणाचा जो आपला प्रवास आहे, मुलांचा विकास आहे, त्यामध्ये आपल्या दैनंदिन ज्या जीवनातल्या ज्या आपण दैनंदिन शैक्षणिक संस्थेच्या बाबी आहेत तितकीच ही महत्त्वाची बाब आहे। आणि यामध्ये आपण अशा या सुंदर ठिकाणी आलेलो आहोत की अध्यापक महाविद्यालयानं ही भूमिका स्वीकारणं, पण ही भूमिका स्वीकारल्यानंतर त्यांना सुद्धा ही संविधा अर्पण केल्यासारखंच वाटलं पाहिजे। नाहीतर प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा यज्ञ असतात तेव्हा यज्ञामध्ये बळी देण्याची सुद्धा एक दुष्ट प्रथा आपल्या संस्कृतीला आपल्याला माहिती आहे, तर त्या संस्थेला आम्ही संविधा अर्पण केली असं वाटलं पाहिजे। त्या संस्थेला आमचा बळी गेला यज्ञ असं मात्र वाटता कामा नये, याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे। अटक सरांनी खूप चांगलं सांगितलं, तर आपण पंचायत समितीच्या अनुदानातून सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाला निश्चितच मदत करू शकतो। पण यापूर्वी शासनाचा निधी त्याला होता आणि मला वाटतं तो निधी काहीतरी आलेला नाहीये आणि तो निधी न आल्यामुळे तो निधी येईल या खात्रीत राहिले आणि पंचायत समितीच्या निधीची पण यांनी मागणी केली नाही। पण भविष्यात तसं होणार नाही, कदाचित आपल्याला तो निधी असेल तर या निधीची सुद्धा आपण पंचायत समितीच्या सेस मधून सुद्धा या विज्ञान प्रदर्शनाला आपण निश्चितच जोड देऊ शकू। ज्ञानापासून प्रज्ञेकडे घेऊन जाण्याचा प्रवास आहे तो विज्ञानाच्या वाटेवरून होतो, बरोबर आहे ना? त्यामुळे विज्ञान हे आपल्याला आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी म्हणजे विकसित भारत आणि आत्मनिर्भर भारत करण्यासाठी गरजेचं आहे। आणि म्हणून जेव्हा जेव्हा छोटी मुलं काहीतरी विज्ञानाधिष्ठित करतात, आपल्याला देशाला पुढे नेण्याचं काहीतरी चांगलं काम करतात, तेव्हा आपल्या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी साहेब हे आपल्या मन की बात मधून असेल किंवा विविध कार्यक्रमातून त्या मुलांची थेट बोलतात। हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं असेल। आपल्या पंतप्रधानांना किंवा त्यावेळेच्या तत्कालीन राष्ट्रपतींना सुद्धा ही जाणीव होती, ही माहिती होती की जेव्हा मुलांमधली जिज्ञासा, मुलांमधलं कुतूहल, मुलांमधले जे प्रश्न आहेत ते प्रश्न त्यांचं शमन, त्यांना व्यवस्थित उत्तरं मिळाली तर हीच मुलं उद्या असेच प्रश्न अशा जिज्ञासेने आपल्या देशासाठी काहीतरी चांगलं काम करू शकतील।
आणि देशाची उभारणी मला वाटतं ह्या भावी पिढीच्या विज्ञानाधिष्ठित असण्यातूनच घडू शकते. आणि म्हणूनच तुम्ही विज्ञानाधिष्ठित असावं म्हणूनच या विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलं जातं. या विज्ञान प्रदर्शनामध्ये ज्या प्रतिकृती तुम्ही मांडणार आहात किंवा विचार करणार आहात त्या तुमच्या मांडून झाल्या असतील, पण याच्यामध्ये सुद्धा आपल्या देशाला आताचा जो काळ आहे या काळामध्ये अजून 2 पावलं पुढे जाण्यासाठी आपण आपला खालीचा वाटा आणि आपल्या बुद्धीचा वाटा किती त्याच्यामध्ये घालतोय हे खूप महत्वाचं आहे. आमचे परीक्षक सुद्धा निश्चितच या अँगलने त्याचा विचार करतील. मी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं त्यांना मनापासून धन्यवाद देतो. हा सगळा डाव खेळताना, हा सगळा ही जत्रा मांडताना त्याच्या मागचे हात आणि त्याच्या मागचा जो निधी असतो हा महत्वाचा असतो. कारण एखाद्या हायस्कूलकडे हे देताना गट शिक्षण अधिकाऱ्यांची काय तारांबळ असते हे आम्ही जवळून बघितलेलं आहे. कारण जो निधी या अशा कार्यक्रमांना विज्ञान प्रदर्शनात जे पुढे पिढी घडवणारे विद्यार्थी घडवायचे आहेत त्यांना जो उपलब्ध करून द्यायचा आहे, पत्रकार महोदय हे नक्की हा विचार करावा की मी गट विकास अधिकारी साहेबांना विनंती करतोय की आपल्या तालुक्याचं जेव्हा बजेट असतं किंवा जो निधी असतो त्या दरवर्षी तालुक्याचं जे विज्ञान प्रदर्शन असतं त्यातून आम्हाला काही वाटा द्यावा. कारण गेल्या वर्षी तर हा निधी मिळाला नाही. त्यामुळे त्यांचं भागवताना आम्ही गट शिक्षण अधिकारी साहेबांचा आमच्या पळती बोलतो. कारण कसं असतं, पैसा सगळं करता येतं पण पैशाचं सम मानता येत नाही. त्यामुळे कृपया हा निधी मिळावा. शिक्षक माझे विद्यार्थी या तालुक्याचे माध्यमिकचे असून प्राथमिकचे असून देत अतिशय आपली कल्पकता पणाला लावून या ठिकाणी मॉडेल्स तयार करतात. माझे गट विकास अधिकारी साहेबांना विनंती आहे की आपण जो तालुक्याचा जो वार्षिक कार्यक्रम घेता त्यावेळी या अशा शिक्षकांचा, गुणवंत शिक्षकांचा विज्ञान मॉडेल ज्यांचं जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर जे येतं त्यांचा सुद्धा आपण पुढे गौरव करावा, जेणेकरून त्यांना स्कोप मिळेल, एक पुढे जाण्याची उर्मी मिळेल. उत्कृष्ट असं आयोजन दरवर्षी आम्हाला इथे बघायला मिळतं आणि त्यात किंजवडेकर सरांची धडपड असते. त्यांच्याबरोबर गेल्या वर्षी पाटील सर पण होते, परंतु यावर्षी ते बदलीने दुसरीकडे गेल्यामुळे ते दोघे जण अतिशय चांगल्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन करतात. सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतली जाते आणि परीक्षक म्हणून आम्हाला दरवर्षी इथे येण्याचा योग मिळतो आणि त्यांचं आमंत्रणाला आम्ही नाही म्हणू शकत नाही आणि आम्ही एक वेळ या वेगळ्या गोष्टीसाठी देतो. कारण आम्ही पण एका महाविद्यालयामध्ये शिकवत असताना, वरच्या मुलांना शिकवत असताना ह्या छोट्या मुलांमध्ये येऊन परीक्षण करण्याची एक वेगळी मजा असते. आणि सरांनी आताच किंजवडेकर सरांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की वैज्ञानिक दृष्टिकोन वाढला पाहिजे यासाठी ही प्रदर्शनं असतात. आणि ज्यावेळी ही मुलं राज्य पातळीवर किंवा वरच्या देश पातळीवर जाऊन चमकतात त्यावेळी त्यांना मार्गदर्शन करणारे जे शिक्षक असतात त्यांना देखील तो वेगळा आनंद मिळतो. यासाठी ही प्रदर्शनं फार महत्त्वाची आहे. या 2 दिवसात जे काही लोकांकडे चालेल त्याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. विषयाला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा, आमच्या कोकण रिजनमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचं बीज पेरून उगवत नाही. पु ल देशपांडे म्हणायचे की त्या लोणावळ्याच्या घाटातून जाताना शिग्रोबाचं एक देऊळ आहे, त्याला कुठेतरी देवळी छोटीशी आहे, तिथे पैसे फेकले की तो प्रसन्न होतो आणि आपला प्रवास सुखकर होतो. आपल्याकडे पण अशी बरीच ठिकाणं आहे. इथपर्यंतचा हा जो प्रवास आहे त्याच्या पलीकडे माझ्या जीवनातील कोडी मी बुद्धीने आणि अभ्यासाने जाणून घेईल ही जिद्द आणि मला ती जाणता येतील हा आत्मविश्वास म्हणजे वैज्ञानिक दृष्टी. आणि ही वैज्ञानिक दृष्टी आजच्या प्रदर्शनातून सगळ्यांपर्यंत पोहोचेल असा विश्वास व्यक्त करतो. उद्घाटन सोहळ्याचं प्रास्ताविक गटशिक्षण अधिकारी संदेश किंजवडेकर यांनी केलं. सूत्रसंचालन साळगाव हायस्कूलचे सहाय्यक शिक्षक विद्यानंद पिळणकर यांनी तर आभार प्रदर्शन अध्यापक महाविद्यालयाचे RB जाधव यांनी केलं. उद्घाटन सोहळा संपल्यानंतर गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते भित्तिपत्रिकेचं फीत कापून उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर विज्ञान प्रतिकृती मांडलेल्या प्रदर्शन दालनाचं उद्घाटनसुद्धा प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते झालं. सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी मांडलेल्या विज्ञान प्रतिकृतींची पाहणी केली. शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि दिव्यांग विद्यार्थ्यांनी सुद्धा आपापल्या वैज्ञानिक प्रतिकृती प्रदर्शनात मांडल्या होत्या. 15 डिसेंबरला या विज्ञान प्रदर्शनाचा बक्षीस वितरण सोहळा होणार आहे. शूटिंग करताना मागे पुढे बघायचं जरा, दुसरे पण माणसं असतात.
टीम शाश्वत शेती. नमस्कार, माझं नाव आर्या बेकर. शाळेचं नाव आहे स्नायू ऊर्जेच्या सहाय्याने जलसिंचन. या योजनेसाठी उपयुक्त वस्तू हँड गिअर मशीन, प्लाऊड इत्यादी साहित्य. प्लाऊड दाखवल्याप्रमाणे हँड गिअर मशीन बसवलेली आहे. हँड गिअर मशीनच्या बाजूला एक विहीर दाखवलेली आहे. विहिरीला एक राहण्याची रचना दिलेली आहे. ह्याच्यातून पाणी ह्याच्या हँडलच्या ठिकाणी एक गेट बसवलेला आहे. जेव्हा 100 माणसे आत येणार तेव्हा गेट फिरणार आणि जेव्हा 100 माणसे आत येतात त्यातलं विहिरीतलं पाणी जे ओढलं जाणार त्याच्यातून ते ह्याच्यात जाणार. तेव्हा ते आपण जिथे ठिकाणी पाणी हे केलं तिथे जाऊन ते बस